आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेची गरुड भरारी। निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निप्पाणी संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन न्यू दिल्ली आणि उत्तर कर्नाटक रिक्षा चालक सुरक्षा संघ हुबळी यांच्या गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रिक्षा चालक मालक यांच्यासाठीच्या लेबर कार्ड सुविधा मिळाव्यात यासाठी होत असलेल्या मागणीस अखेर घवघवीत यश मिळाले असून कर्नाटक राज्य मोटार परिवहन विभाग आणि इतर सामाजिक सुरक्षा कल्याण मंडळ आणि कामगार मंत्री श्री संतोष लाडसर यांनी आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व रिक्षा टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट बॅच धारक चालक यांना या स्कीममधून एक सुरक्षा कवच दिलेले आहे। त्याबद्दल कामगार मंत्री माननीय श्री संतोष लाड आणि वरील सर्व निगम यांचे खूप खूप आभार यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले। निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेकडून संघटनेच्या सर्व सभासद यांना कर्नाटक राज्य मोटार परिवहन आणि इतर संबंधित असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा बोर्ड आणि कल्याण मंडळकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांचे स्मार्ट कार्ड संघटनेच्या प्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन कर्नाटक राज्याचे अध्यक्ष आणि निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष श्री गजानन खापे यांच्या शुभ हस्ते आणि बेळगाव उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके, सेक्रेटरी श्री दीपक जोतावर आणि सर्व संचालक यांच्या हस्ते कार्डचे वितरण करण्यात आले असून या सर्व स्कीम देखील संघटनेच्या सर्व सभासद यांना अध्यक्ष श्री गजानन खापे हे मिळवून देत आहेत। रिक्षा टॅक्सी चालक यांना या कार्डमुळे भरपूर फायदे मिळत असून एक आर्थिक पाठबळ देखील मिळाले असून वयोवृद्ध रिक्षा टॅक्सी चालक यांना पेन्शन देखील मिळत आहे। हे कार्ड ज्या टॅक्सी रिक्षा चालक यांना मिळाले आहे त्यांना अपघाती अपंगत्व आलेस 2 लाख पर्यंत अनुदान मिळेल। अपघाती निधन झालेस 5 लाख रुपये त्यांच्या वारसास मिळतील। मयत निधी म्हणून उत्तर कार्यासाठी 10,000 ते 25,000 रुपये, अचानक आजारपण किंवा छोटे ऑपरेशनसाठी दवाखाना खर्च 50,000 रुपये मिळणार आहेत। त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षणासाठी 3,000 पासून 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळत आहे। त्याचबरोबर कार्ड धारक चालकांच्या मुलांच्या विवाहाला देखील निधी मिळणार असून या कार्डपासून अनेक विविध सरकारी स्कीम तसेच अनेक लाभ देखील मिळणार असून याचा लाभ सर्व बॅच धारक रिक्षा टॅक्सी चालक मालक यांनी घ्यावा अशी विनंती अध्यक्ष श्री गजानन खापे यांनी केलेली आहे। हे कार्ड मिळवून देण्यासाठी आणि खरोखरच रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवून रिक्षा चालक यांच्या आणि रिक्षा चालक यांच्या सर्व कुटुंबांच्या भविष्याचा अगदी जातीने विचार करून हे सुरक्षा कवच कार्ड स्वरूपात मिळवून दिलेल्या अशा सर्वांचेच निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेकडून खूप खूप अभिनंदन आणि रिक्षा संघटना सर्वांची सदैव ऋणी राहील अशा स्वरूपात आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी उपस्थित संघटनेचे सर्व सभासद व संचालक तसेच अक्कोळ मालवाहतूक संघटना संकेश्वर रिक्षा चालक संघटनेचे सभासद यावेळी उपस्थित होते। कर्नाटक ಮಧ್ಯವರ್ತಿ ರಿಕ್ಷಾ ಸಂಘಟನಾ ನಿಪ್ಪಾಣಿ ವತಿಯಿಂದ ಇದು ಕಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಡವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 2017ರಿಂದ ಆಗಿ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಧಡಪಡದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಅದಕ್ಕಾಗಿ 2023ಕ್ಕೆ ಆಂದೋಲನ ಆಗಿ ಮಿನಿಸ್ಟರಾದಂಥ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಗಮನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇದು ಕಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಡನ್ನು ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆದರೆ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವರು ಮತ್ತು ಸಂಚಾಲಕ ಬೋರ್ಡ್ ಅವರು ಕೆಲವೇ ದಿವಸದಿಂದ ಬಹಳ ಕಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಇದನ್ನು ಕಾರ್ಡನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ತಂದಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಪೂರ್ಣ ಧನ್ಯವಾದಗಳು। निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे जे अध्यक्ष गजानन खापे, उपाध्यक्ष प्रवीण झळके, दीपक जोतावर, महेश मागणे, सुरेश टिल्ले या लोकांनी जे धडपडून निप्पाणीतल्या काही रिक्षावाल्यांसाठी जे लेबर कार्डचं जे नियोजन केलं आणि प्रत्यक्षात त्याचं हस्तांतरण केलं
आणि यासाठी लागणारा आपला अमूल्य वेळ धंदा न बघता दुसऱ्यांच्या रिक्षावाल्यांच्यासाठी आपला धंदा न बघता वेळ न बघता बेळगाव वारी करून किंवा इतर वेळेला ऑफिसमध्ये येऊन कामधंदा सोडून जे रिक्षावाल्यांच्या सुविधेसाठी त्यांनी अहोरात्र झटले याबद्दल मी सर्वांच्या पहिला ह्या सगळ्या संचालक टीमचं मी अभिनंदन करतो आणि रिक्षावाल्यांना इथं आपल्या घर बसल्या हे सगळं म्हणजे गावात असल्या घर बसल्या आपल्या स्टॉपच्या माध्यमातून यांनी इथं सुविधा देत आहेत. हे अमूल्य कामगिरी आहे, कोणीही देत नाही. तुम्ही साधं कुठलं काय काम करायला गेला तर तुम्हाला प्रत्यक्ष गेल्याशिवाय तुमचं काम होत नाही, तर तुम्हाला इथं बसून त्यांनी काम करून द्यायला ही लई लाख मोलाची गोष्ट आहे. आणि मी ह्या कार्यावर प्रसन्न झालो आणि ह्या कार्याला मी शुभेच्छा देतो की यांच्याकडून असंच रिक्षावाल्यांसाठी कायम सदैव असं चांगली कामं घडत राहू दे आणि रिक्षावाले सगळे निपाणीतले आहेत त्यांनी असंच त्यांच्या पाठीशी राहावं, त्यांना एक मदत करावी म्हणून मी 2 शब्द बोलून माझं मी शब्द इथं थांबवतो.